सद्य घटनांच्या आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण फेब्रुवारी आणि मार्च 2017 मधील पुढच्या घटनांचा विचार करणार आहोत। गेल्या व्याख्यानामध्ये ज्यावेळी मी उल्लेख केलेला होता मोबाईल नंबर आणि नाव पाठवावीत की ज्यांना PDF फाईल पाठवता येईल, याचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे। जवळजवळ आज माझ्याकडे 500 विद्यार्थ्यांनी आपली नावं आणि मोबाईल नंबर पाठवून दिलेले आहेत आणि यापुढेही असाच स्रोत मोठ्या प्रमाणावरती चालू राहील अशी अपेक्षा आहे। आणि या सर्व विद्यार्थ्यांना आपण सर्व PDFs पाठवत आहोत आणि वेगवेगळ्या प्रश्नांची त्यांची उत्तरं मार्गदर्शनाच्या स्वरूपामध्ये त्यांना देत आहोत। आणि इथून पुढच्या भागामध्येही आपण ज्यावेळी सद्य घटनांचा विचार करणार आहोत त्यावेळी सद्य घटनांचा विचार करताना अगदी खोलवर सखोल अभ्यास करून विद्यार्थ्यांना समजेल अशा स्वरूपामध्ये या सद्य घटना उपलब्ध करून देणार आहोत, दोन्ही माध्यमामधून, PDF फाईलच्या माध्यमामधून आणि व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमामधून। आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एक गोष्ट समजावून घ्यावी लागेल की हे करंट इव्हेंट्सचे जे लेक्चर्स आहेत ते आपण फ्री सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या उपलब्ध करून देत आहोत। इतर विषयांचे जर व्याख्यानं विद्यार्थ्यांना मेमरी कार्डच्या स्वरूपामध्ये पाहिजे असतील, मोबाईलमध्ये संपूर्ण 200 तासांचा अभ्यासक्रम आहे आणि 200 तासांचा अभ्यासक्रम फक्त विद्यार्थ्यांना मेमरी कार्डच्या स्वरूपामध्ये 8,000 रुपयामध्ये आपण उपलब्ध करून दिलेला आहे। यासाठी अगोदर तुम्हाला नोंदणी करावी लागेल आणि नोंदणी केल्यानंतर 2 आठवड्यामध्ये ते मेमरी कार्ड तुमच्यापर्यंत, म्हणजे तुम्ही जो पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावरती आपण सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातले पोहोचवत आहोत आणि मोठ्या प्रमाणावरती यालाही प्रतिसाद मिळताना दिसत आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांचे मी आभार मानतो। आणि आज आपल्या दुसऱ्या पार्टला सद्य घटनांच्या सुरुवात करूयात। या भागामध्ये आपण आर्थिक घडामोडींविषयी चर्चा करूयात। अलीकडच्या कालावधीमध्ये घडलेली घटना म्हणजे आर्थिक स्वातंत्र्यामध्ये भारताचा क्रमांक 143वा आलेला आहे। सुरुवातीला आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक जाहीर करणारी संस्था कोणती आहे ते आपण समजावून घेऊया। आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक जाहीर करणारी संस्था आहे द हेरिटेज फाउंडेशन आणि द हेरिटेज फाउंडेशन ही संस्था अमेरिकन संस्था आहे। 2017 मध्ये या आर्थिक स्वातंत्र्यामध्ये भारताचं स्थान 143वा आलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2016 मध्ये हेच स्थान 123वे होतं, म्हणजे 2017 मध्ये आपल्या स्थानामध्ये घसरण झालेली आपल्याला दिसून येते। आर्थिक स्वातंत्र्याचा जर विचार केला तर आर्थिक स्वातंत्र्यामध्ये पहिले 3 देश जे आहेत त्यामध्ये हाँगकाँग, सिंगापूर आणि न्यूझीलंड या देशांचा क्रमांक लागतो। आता भारताच्या तुलनेमध्ये भारताच्या शेजारील राष्ट्रांचा जर आपण विचार केला तर भूतानचा क्रमांक 107, श्रीलंकेचा क्रमांक 112, बांगलादेशाचा क्रमांक 128, पाकिस्तानचा क्रमांक 141, मालदीवचा क्रमांक 157 आणि अफगाणिस्तानचा क्रमांक 164 आहे। आपण उल्लेख केला की 2016च्या तुलनेमध्ये 2017 मध्ये भारताचं स्थान घसरलेलं आहे। मग 2016च्या तुलनेमध्ये 2017ला भारताचा क्रमांक खाली येण्याचं प्रमुख कारण कोणतं होतं हे आपण समजावून घेऊयात। भारताच्या व्याजदरामध्ये जरी 7% वाढ झालेली असली तरीसुद्धा आज ही प्रगती तळागाळापर्यंत पोहोचलेली नाही असं निरीक्षण नोंदवलं गेलेलं आहे आणि भारताचा समावेश मोस्टली अनफ्री या अर्थव्यवस्थेमध्ये केला गेलेला आहे। म्हणजे ज्या वेगानं प्रगती व्हायला हवी होती आजही हव्या त्या वेगानं प्रगती आपल्याला साध्य करता आलेली नाही, म्हणून आपला या भारताचा समावेश मोस्टली अनफ्री अर्थव्यवस्थेमध्ये केला गेलेला आहे। त्यानंतरची महत्त्वाची आर्थिक घडामोड आहे उपभोक्ता विश्वास निर्देशांकामध्ये भारताचं प्रथम स्थान आलेलं आहे। आता उपभोक्ता विश्वास निर्देशांक कोणत्या संस्थेनं जाहीर केलेला आहे याचा जर आपण विचार केला तर उपभोक्ता विश्वास निर्देशांक निल्सन या कंपनीनं जाहीर केलेला आहे। उपभोक्ता विश्वास निर्देशांकामध्ये भारताचं स्थान आहे प्रथम, 136 गुणांसह भारत या उपभोक्ता विश्वास निर्देशांकामध्ये जगामध्ये प्रथम स्थानावरती आहे। जागतिक स्तरावर उपभोक्ता विश्वास निर्देशांकाबाबतचे सरासरी गुण किती असतात याचा जर आपण विचार केला
तर जागतिक स्तरावर उपभोक्ता विश्वास निर्देशांकाबाबतचे सरासरी गुण 101 एवढे गुण असतात आणि यादीमध्ये 63 देशांचा समावेश होता आणि या 63 देशामध्ये प्रथम क्रमांक भारताचा आहे आणि हे जे गुण आहेत हे गुण डिसेंबरच्या तिमाहीमधले गुण आहेत. आता आपण उपभोक्ता विश्वास निर्देशांकामधले पहिले 5 देश कोणते होते हे समजावून घेऊयात आणि या देशांना मिळालेले गुण किती होते. सर्वात प्रथम होता भारताला 136 गुण मिळालेले होते. यानंतर फिलिपाईन्स 132 गुण मिळालेले होते. अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर 123 गुण, इंडोनेशिया 120 गुणांसह चौथ्या क्रमांकावरती आणि व्हिएतनाम 112 गुणांसह 5व्या क्रमांकावरती होता. अशा प्रकारे उपभोक्ता विश्वास निर्देशांकामधले हे पहिले 5 देश होते. यानंतर पुढची महत्त्वाची आर्थिक घडामोड आहे की जगातील 5% गर्भश्रीमंत भारतामध्ये आहेत. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची की गर्भश्रीमंत यांनाच UHNWI या संज्ञेनंही ओळखलं जातं आणि याचा अर्थ होतो अल्ट्रा हाय न्यू वर्थ इंडिव्हिज्युअल्स. अशा प्रकारे UHNWI या संज्ञेनंही गर्भश्रीमंतांना ओळखलं जातं आणि भारतामध्ये गर्भश्रीमंत संख्येबाबत भारताचा जगामध्ये क्रमांक लागतो 6वा आणि पुढच्या दशकामध्ये गर्भश्रीमंतांच्या बाबतीमध्ये भारताचा या यादीमध्ये 3रा क्रमांक लागेल असा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे. आता ही जी आकडेवारी जाहीर केलेली आहे ही आकडेवारी जाहीर करणारी संस्था कोणती आहे ते समजावून घेऊयात. ही आकडेवारी जाहीर करणारी संस्था आहे नाईट फ्रँक आणि 2017च्या 11व्या आवृत्तीमध्ये ही आकडेवारी दिली गेलेली आहे. या अहवालासाठी 89 देशामधील 125 महानगरांचं सर्वेक्षण केलं गेलेलं होतं आणि जगामधील 2% दशलक्षाधीश भारतामध्ये आहेत. भारतामधील दशलक्षाधीशांची संख्या जर आपण विचारामध्ये घेतली तर भारतामधील दशलक्षाधीशांची संख्या 13.6 दशलक्ष एवढी आहे. जगामधील अब्जाधीशांची संख्या 2024 आहे आणि 2024मधले 5% अब्जाधीश भारतामध्ये आहेत. 2015 आणि 2016 दरम्यान भारतामधील गर्भश्रीमंतांच्या संख्येमध्ये जी वाढ झालेली आहे ती वाढ 12% झालेली आहे. म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की 2015-2016मध्ये भारतामधील गर्भश्रीमंतांच्या संख्येमध्ये जी वाढ झाली ती 12% वाढ झालेली आहे आणि सर्वात जास्त गर्भश्रीमंत मुंबईमध्ये आहेत. 1340 एवढे गर्भश्रीमंत मुंबईमध्ये आहेत. दिल्लीमध्ये 680, कोलकात्यामध्ये 280, हैदराबादमध्ये 260 गर्भश्रीमंत आहेत. अशा प्रकारे गर्भश्रीमंत असणारी ही प्रमुख शहरं आहेत. त्यानंतर ज्या अलीकडच्या कालावधीमध्ये जागतिक बँकेचा जे CEO आहेत जॉर्जिया त्यांनी भारताचा दौरा केलेला होता. यांनाच आपण क्रिस्टलिना जॉर्जिवा असं त्यांचं पूर्ण नाव आहे. या जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ज्यांना आपण CEO या नावाने ओळखतो. या क्रिस्टलिना जॉर्जिवा यांनी भारताचा दौरा केलेला होता तो 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2017च्या दरम्यान. या भेटीमध्ये जॉर्जिवा यांनी कोणाकोणाच्या भेटी घेतल्या आणि कोणकोणत्या बाबतीमध्ये चर्चा केली हे आपण समजावून घेऊयात. जॉर्जिवा भारतामध्ये आल्या. त्यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली आणि भेट घेऊन केंद्र सरकारनं जो नोटाबंदीचा निर्णय घेतलेला होता त्या निर्णयाचं समर्थन या क्रिस्टलिना जॉर्जिवा यांनी केलेलं होतं. याशिवाय यानंतर जॉर्जिवा मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि यावेळी जॉर्जिवा यांनी मुंबईमध्ये धारावी झोपडपट्टीची पाहणी केली. यानंतर जॉर्जिवा यांनी महाराष्ट्राला काही मदत जाहीर केली. आता जी मदत जाहीर केलेली होती त्या बाबतीमध्ये आपण विचार करूयात. हवामान बदल, नागरीकरण, कृषी संबंधी हवामान अनुकूल प्रकल्पाला या संबंधीच्या कार्यक्रमाला अर्थसहाय्य म्हणून महाराष्ट्राला येत्या 2 ते 3 वर्षामध्ये $1 अब्ज देण्याचा निर्णय यावेळी क्रिस्टलिना जॉर्जिवा यांनी जाहीर केलेला होता. आणि यामधून मुख्यतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये प्रकल्प उभारले जाणार आहेत. जॉर्जिवा यांनी राज्याच्या जलयुक्त शिवार योजनेचं सादरीकरण पाहिलं. अशा प्रकारे या क्रिस्टलिना जॉर्जिवा भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयांचं समर्थन केलं नोटाबंदीच्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
धारावी झोपडपट्टीची पाहणी केली, महाराष्ट्राला विविध क्षेत्रामध्ये मदत करण्याचे आश्वासन दिलं आणि येत्या 2 ते 3 वर्षामध्ये $1 अब्ज देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि यामधून महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये प्रकल्प उभारले जाणार आहेत। याशिवाय जलयुक्त शिवार योजनेचं सादरीकरण जे पाहिलं, ही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या क्रिस्टलिना जॉर्जिवा यांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवावे लागतील की ज्या जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या। यानंतर भारत आणि CLMV उद्योग परिषद, आता या ठिकाणी 4थी भारत CLMV उद्योग परिषद पार पडलेली होती राजस्थानमधल्या जयपूर या ठिकाणी। पण सुरुवातीला CLMV म्हणजे काय हे समजावून घेऊयात। तर ही देशांची नावं आहेत संक्षिप्त रूपामध्ये मांडलेली। C म्हणजे कंबोडिया, L म्हणजे लाओस, M म्हणजे म्यानमार आणि V म्हणजे व्हिएतनाम, ही देशांची नावं आहेत। CLMV या संक्षिप्त रूपाने 4 देशांची नावं आहेत। अशा प्रकारे ही 4थी भारत CLMV परिषद उद्योग परिषद पार पाडलेली आहे राजस्थान राज्यामधील जयपूर या ठिकाणी 27 ते 28 फेब्रुवारी 2017ला। आता या परिषदेचं आयोजन कोणी केलेलं होतं, तर कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज यानं या परिषदेचं आयोजन केलेलं होतं। याशिवाय या ठिकाणी आपण उल्लेख केलेला आहे की CII म्हणजे कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज ही केंद्रीय वाणिज्य मंत्रालय आणि उद्योगांची संघटना आहे। म्हणजे या ठिकाणी परिषदेचं आयोजन ज्या संघटनेनं केलेलं होतं ती संघटना कोणत्या उद्योगांची संघटना, कुठली संघटना आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल। CII केंद्रीय वाणिज्य मंत्रालय आणि उद्योगांची संघटना आहे। आता या परिषदेमध्ये चर्चेचं स्वरूप कोणतं होतं, तर हे जे CLMV देश आहेत या देशांच्या औद्योगिक आणि कृषी विकासाबरोबरच या देशातील अपारंपरिक ऊर्जा आणि कौशल्य विकासाच्या स्थितीवरती चर्चा केली गेलेली आहे। यानंतर या परिषदेमध्ये जो मुख्य भर दिलेला होता तो मुख्य भर कशावर दिलेला होता हे आपण समजावून घेऊयात। कृषी उद्योग, अन्न प्रक्रिया, औषध निर्माण, दागिने, वस्त्रोद्योग, शिक्षण यावरती या परिषदेमध्ये मुख्य भर दिलेला गेलेला होता। त्यानंतर या परिषदेचा उद्देश काय होता, तर भारत आणि CLMV हे जे देश आहेत या देशांदरम्यान औद्योगिक भागीदारी बनवणं। यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा महत्त्वाची आहे की निर्मला सीतारामन या परिषदेमध्ये घोषणा केली की CLMV हे जे देश आहेत या देशांमध्ये भारत उत्पादन केंद्र उभारणार आहे, अशी घोषणा यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली होती। यावेळी यानंतर या योजनेमधील या उद्योग परिषदेमधील भारत सरकारची योजना काय आहे हे आपण समजावून घेऊयात। भारतीय कंपन्यांनी CLMV हे जे देश आहेत या देशांमध्ये कंपन्या उभाराव्यात यासाठी भारत सरकारनं योजना आखलेली आहे आणि CLMV या देशामध्ये उद्योग संधी शोधण्यासाठी सुरू केलेल्या प्रकल्पासाठी 500 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। अशा प्रकारे ही भारत आणि CLMV ही औद्योगिक उद्योग परिषद आहे। यानंतरची महत्त्वाची घडामोड आहे बौद्धिक संपदा हक्क नियमाबाबत भारत आणि चीन एकत्र आलेले आहेत। भारताने एक गट तयार केलेला आहे या बौद्धिक संपदा हक्क नियमाबाबतच्या अहवालाला विरोध करण्यासाठी। आता ही घटना काय आहे हे आपण समजावून घेऊयात। संयुक्त राष्ट्रसंघानं काय केलेलं आहे की संयुक्त राष्ट्रसंघानं बौद्धिक संपदा हक्कासंबंधीचा अहवाल तयार केलेला आहे आणि हा जो अहवाल तयार केलेला आहे यामध्ये ज्या बाबी आहेत त्या बाबींना भारतानं विरोध केलेला आहे। अमेरिका आणि युरोपियन समुदाय, या अमेरिका आणि युरोपियन समुदायानं अहवालाची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत। मग भारतानं काय केलं की एक गट तयार केला आणि या गटामध्ये चीन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील हे देश एकत्र केले आणि या अहवालाला विरोध करायला सुरुवात केली। या गटानं जागतिक व्यापार संघटनेच्या मुद्द्यावरती चर्चा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। अमेरिका आणि युरोपियन युनियननं भारतावर भारताचे IPR नियम बदलण्यासाठी दबाव आणलेला आहे। IPR नियम म्हणजे कोणते, तर बौद्धिक संपदा हक्कासंबंधीचे नियम बदलण्यासाठी अमेरिका आणि युरोपियन युनियन भारतावरती दबाव आणत आहे आणि या अहवालामधील औषधाच्या पेटंट संबंधीचं पेटंट देण्याचे जे निकष आहेत ते निकष कठोर आहेत। यामुळे भारतानं एक गट तयार करून या गटामध्ये चीन, दक्षिण आफ्रिका, ब्राझीलला बरोबर घेऊन या अहवालाला विरोध करायला सुरुवात केलेली आहे।
अशा प्रकारे हा बौद्धिक संपदा हक्काबाबतचा भारताचा गट याविषयी आपल्याला माहिती सांगता येईल। यानंतर आपण GST बद्दल माहिती समजावून घेऊयात। भारतामध्ये GST म्हणजे गुड अँड सर्व्हिस टॅक्स, ज्याला आपण वस्तू आणि सेवा कर म्हणतो, हा वस्तू आणि सेवा कर लागू होण्याची तारीख 1 जुलै 2017 आहे। वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू झाल्यानंतर राज्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि राज्यांना नुकसान भरपाई विधेयकाला वस्तू आणि सेवा कर परिषदेची मंजुरी मिळालेली आहे आणि ही मंजुरी 18 फेब्रुवारी 2017ला मिळालेली आहे। आता या ठिकाणी CGST म्हणजे सेंट्रल GST, ज्याला आपण केंद्रीय GST असं म्हणतो, त्याला CGST म्हणजे सेंट्रल GST असं म्हटलं जातं। केंद्रीय GST विधेयक आणि एकात्मिक GST विधेयक या विधेयकाला GST परिषदेची मंजुरी मिळालेली आहे आणि ही मंजुरी 4 मार्च 2017ला मिळालेली आहे। CGST म्हणजे सेंट्रल GST या विधेयकानुसार उत्पादन शुल्क आणि सेवा कर हे दोन्ही केंद्रीय कर आता GSTचे भाग असणार आहेत आणि दोन्ही विधेयकं संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडता येणार आहेत आणि परिषदेनं कमाल GST दर 40% एवढा निर्धारित केलेला आहे। आता या ठिकाणी कमाल GST दर परिषदेनं 40% एवढा निर्धारित केलेला आहे, पण यापूर्वी परिषदेनं जे कमाल दर जाहीर केलेला होता तो 28% होता। म्हणजे यापूर्वी परिषदेचे जे GST दर होते ते 5%, 12%, 18% आणि 28% असे 4 स्तर होते, पण आता परिषदेनं कमाल GST दर 40% एवढा निर्धारित केलेला आहे आणि या कमाल GST दरामध्ये सेंट्रल GST याचं प्रमाण 20% एवढं असणार आहे। आता या ठिकाणी 40% जी मर्यादा आपण पाहतोय तर 40% मर्यादा ही पुढची सोय म्हणून केली गेलेली आहे आणि GSTचे जे 4 स्तर होते, आपण 5%, 12%, 18% आणि 28% असे जे 4 स्तर होते ते 4 स्तर कायम ठेवण्यात येणार आहेत। अशा प्रकारे हे GST बद्दल आपल्याला घडलेल्या अलीकडच्या कालावधीमधील घडामोडी म्हणून माहिती सांगता येईल। यानंतर महत्त्वाची घडामोड आहे व्यापार चिन्ह नोंदणीच्या नियमांचं केलं जाणारं सुसूत्रीकरण। आता व्यापार चिन्ह नोंदणीच्या नियमांचं सुसूत्रीकरण केलं जाणार आहे म्हणजे काय केलं जाणार आहे, तर या अगोदर जर व्यापार चिन्हाची नोंदणी करायची असेल तर 74 अर्ज भरावे लागत होते, म्हणजे प्रक्रिया अवघड होती, किचकट प्रक्रिया होती। पण आता हे कायदे कमी केले गेलेले आहेत आणि व्यापार चिन्हाची जर नोंदणी करायची असेल तर ही 74 अर्जांची संख्या कमी करून 8 अर्जांवरती आणण्यात आलेली आहे। अशा प्रकारे सुसूत्रीकरण नियमांचं केलं गेलेलं आहे आणि हे जे बदल करायचे आहेत हे बदल DIPPने, आता या ठिकाणी DIPP म्हणजे काय, डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन अँड पॉलिसी, हे बदल करून DIPPनं ट्रेडमार्क रूल 2017 हे नियम 6 मार्च 2017ला जारी केलेले आहेत आणि नवीन नियम जारी करताना या DIPPद्वारे नोंदणीसाठी आवश्यक असणारे जे शुल्क आहे ते शुल्क वाढवलेलं आहे, म्हणजे 4,000 रुपयावरून हे शुल्क 10,000 रुपये केलं गेलेलं आहे। आता हे जे नियमांचं सुसूत्रीकरण केलं गेलेलं आहे, या नियमांच्या सुसूत्रीकरणाचा काय उद्देश होता हे आपण समजावून घेऊयात। देशामधील बौद्धिक संपदा हक्कासंबंधीचं वातावरण तयार करता यावं म्हणून या नियमांचं सुसूत्रीकरण केलं गेलेलं आहे। यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजावून घ्यावी लागेल की व्यापार चिन्ह नोंदवण्याचा नियम शिथिल करणारा विभाग कोणता आहे। व्यापार चिन्ह नोंदवण्याचे नियम शिथिल करणारा विभाग वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत येणारा औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग आहे। अशा प्रकारे आपल्याला या व्यापार चिन्ह नोंदणीच्या नियमांचं जे अलीकडच्या काळामध्ये सरकारनं सुसूत्रीकरण केलेलं आहे याबद्दल माहिती सांगता येईल। यानंतर आपण पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग सूचीकृत करण्याविषयीचे नवीन नियम याविषयी माहिती पाहणार आहोत। आता हे जे PSU या संक्षिप्त नावाने आपण ओळखतो, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग सूचीकृत करण्यासाठी नवीन नियम, हा नवीन नियम जाहीर करणारा विभाग कोणता आहे हे आपण समजावून घेऊयात। नवीन नियम जाहीर करणारा विभाग केंद्रीय वित्त मंत्रालयाचा गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन विभाग आहे। याशिवाय सार्वजनिक उद्योगांना सूचीकृत करण्यासाठी नवीन नियम जाहीर केले गेलेले आहेत आणि या नियमांद्वारे
विभागाने सार्वजनिक उद्योगांना सूचीकृत करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केलेला आहे। आता या ठिकाणी आपण उल्लेख करतोय की या नियमांद्वारे विभागाने सार्वजनिक उद्योगांना सूचीकृत करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केलेला आहे। तर हा कालबद्ध कार्यक्रम काय आहे? तर PSUचं लेखापरीक्षण केल्यापासून एका महिन्यामध्ये संबंधित मंत्रालय अशा PSUची यादी तयार करणार आहे। या ठिकाणी आपण म्हटलं PSU म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग। अशा प्रकारे हा कालबद्ध कार्यक्रम आपल्याला सांगता येईल आणि ही यादी करण्यासाठी आंतरमंत्रालयीन गट मार्गदर्शन करणार आहे। यानंतर PSUचं मंडळ या सुसूत्रीकरणाला मान्यता देणार आहे। वित्त मंत्र्यांच्या मते PSUला सूचीकृत जर आपण केलं तर यामुळे या कंपन्यांचं उत्तरदायित्व वाढणार आहे। अशा प्रकारे आपल्याला ही घटना समजावून घेता येईल, ज्याला आपण PSU पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग सूचीकृत करण्यासाठी नवीन नियम असा उल्लेख करतो आहे। त्यानंतर महत्त्वाची आकडेवारी आपण आता पाहूयात। रेल्वे विभागाविषयी ज्या विशेष घडामोडी फेब्रुवारी-मार्च या कालावधीमध्ये घडल्या त्या घडामोडीबद्दल आपण माहिती समजावून घेऊयात। 2017-2018 या आर्थिक वर्षामध्ये रेल्वे व्यवसायाची दिशा निश्चित करणारा कृती आराखडा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केला। म्हणजे सुरुवातीला 2017-18च्या आर्थिक वर्षामध्ये रेल्वे व्यवसायाची दिशा निश्चित करणारा कृती आराखडा जाहीर केलेला आहे आणि हा कृती आराखडा रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी जाहीर केलेला आहे। हा कृती आराखडा 2 मार्च 2017ला नवी दिल्लीमध्ये जाहीर केला गेलेला आहे आणि या कृती आराखड्याचं नाव 2017-18 बिझनेस कम ॲक्शन प्लॅन असं कृती आराखड्याचं नाव आहे। आता या आराखड्यामधील प्रस्तावित उपाययोजना काय आहे? तर या आराखड्यामधील प्रस्तावित उपाययोजना मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीबद्दल प्रस्तावित उपाययोजना आहे। म्हणजे आराखडा कशाविषयी मांडलेला आहे हे आपण समजावून घेतलं। कशाविषयी आहे, कोठे मांडला, केव्हा मांडला, नाव काय आहे या आराखड्याचं आणि हा आराखडा कशाविषयी आहे, कोणत्या उपाययोजनांविषयी आहे हे आपण समजावून घेतलं। आता या आराखड्याबद्दलची सविस्तर माहिती समजावून घेऊयात। सुरुवातीला माल वाहतुकीबाबत काय तरतुदी केल्या गेलेल्या आहेत हे समजावून घेऊयात। माल वाहतुकीच्या ग्राहकांसोबत मंत्रालय दीर्घकालीन करार करणार आहे। माल वाहतुकीच्या ग्राहकांना जलद वाहतुकीचा विशेष लाभ दिला जाणार आहे। ठराविक मालासाठीच्या वाहतुकीसाठी माल वाहतूक करणाऱ्या कंपन्यांसोबत भागीदारी केली जाणार आहे। याशिवाय माल वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना सुरुवात ते शेवटच्या टप्प्यापर्यंत एकात्मिक वाहतूक सेवा दिली जाणार आहे। येत्या 2 वर्षामध्ये देशामध्ये 100 प्रायव्हेट फ्रेट टर्मिनल्स उभारली जाणार आहेत। याशिवाय माल वाहतूक करण्याची व्याप्ती वाढवली जाणार आहे। औद्योगिक उत्पादनांची वाहतूक करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। अशा प्रकारे आपल्याला या माल वाहतुकीच्या बाबतीत तरतुदी केलेल्या आहेत हे समजावून घ्यावं लागेल। यानंतर प्रवासी वाहतुकीबद्दल ज्या तरतुदी केल्या गेलेल्या आहेत त्या तरतुदी आपण समजावून घेऊयात। यामध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून तिकिटाचे पैसे देण्यासाठी आधार कार्डचा वापर केला जाणार आहे। बघा, प्रवासी वाहतुकीसाठी केलेल्या सुधारणा। पथदर्शी प्रकल्प म्हणून तिकिटाचे पैसे देण्यासाठी आधार कार्डचा वापर केला जाणार आहे आणि आधार कार्डचा वापर प्रवाशांची माहिती ठेवण्यासाठी केला जाणार आहे। सध्या अस्तित्वात असणाऱ्या स्लीपर कोचच्या जागी नवीन 3 AC कोच बसवल्या जाणार आहेत। याशिवाय 2017-18 या वर्षामध्ये देशातील 25 महत्त्वाची रेल्वे स्थानकं या ठिकाणी डिजिटल पे युक्त बनवली जाणार आहेत। अशा प्रकारे प्रवासी वाहतुकीबद्दल तरतुदी केल्या जाणार आहेत। यानंतर दिल्ली लखनौ किंवा दिल्ली चंदीगड रेल्वे विकसित केली जाणार आहे आणि या प्रकल्पाचं नाव ट्रेन 2018 असं ठेवलं गेलेलं आहे। दिल्ली लखनौ किंवा दिल्ली चंदीगड या दरम्यान 160 किलोमीटर ताशी वेगाने धावणारी रेल्वे विकसित करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने निविदा जाहीर केलेली आहे। याशिवाय रेल्वे मंत्रालयाच्या निविदेला सकारात्मक प्रतिसाद नाही मिळाला, यामुळे मंत्रालयानं स्वतः ही रेल्वे विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही रेल्वे चेन्नईमधील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार केली जाणार आहे।
अशा प्रकारे ट्रेन 2018 या नावानं दिल्ली लखनौ किंवा दिल्ली चंदीगड रेल्वे विकसित केली जाणार आहे. यानंतर महत्त्वाची तरतूद म्हणजे रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान भोजन देणाऱ्या जबाबदारीविषयी तरतुदी केल्या गेलेल्या आहेत. आता भोजन देण्याविषयीच्या जबाबदारीविषयी काय तरतुदी केल्या गेलेल्या आहेत, तर यासाठी रेल्वेचं खानपान धोरण जाहीर केलं गेलेलं आहे. 27 फेब्रुवारी 2017ला रेल्वेचं खानपान धोरण जाहीर करण्यात आलं आणि रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी हे धोरण जाहीर केलेलं होतं. रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान भोजन देण्याची जबाबदारी खाजगी कंपन्यांकडे या अगोदर होती. आता भोजन तयार करण्याचं काम IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडे दिलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्यासाठी ही महत्त्वाची बाब आहे की रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान भोजन देण्याची जी जबाबदारी होती ती पूर्वी खाजगी कंपन्यांकडे होती. आता ही जबाबदारी IRCTC या रेल्वे मंत्रालयाच्या मालकीच्या कंपनीकडे दिलेली आहे. यालाच आपण इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन या नावानं ओळखतो. भोजन तयार करण्याचं काम आता IRCTCकडे आहे आणि भोजन वितरण करण्याची जबाबदारी मात्र खाजगी कंपन्यांवरती टाकली गेलेली आहे. यानुसार हा बदल केला गेलेला आहे. अशा प्रकारे रेल्वेच्या बाबतीमध्ये ह्या अलीकडच्या कालावधीमध्ये जे धोरण तयार केले गेलेलं आहे ते धोरण याप्रमाणे आहे. यानंतर आपण महत्त्वाची आर्थिक घडामोड समजावून घेणार आहोत की मुंबईला श्रीमंतांचं शहर असं म्हटलं जात आहे आणि मुंबईला श्रीमंतांचं शहर असं म्हटलं गेलेलं आहे किंवा जाहीर केलं गेलेलं आहे. हे जे सर्वेक्षण केलं गेलेलं आहे ते सर्वेक्षण करणारी संस्था आहे न्यू वर्ल्ड वेल्थ संस्था आणि या संस्थेनं जे सर्वेक्षण केलं त्या सर्वेक्षणानुसार मुंबईमधील कोट्याधीशांची संख्या 46,000 आहे. सर्वेक्षणानुसार मुंबईमधील अब्जाधीश व्यक्तींची संख्या 28 आहे. कोट्याधीश आणि अब्जाधीश या व्यक्तींचा शहरानुसार जर आपण उतरता क्रम पाहिला तर मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, पुणे, चेन्नई, गुरुग्राम अशा शहरांचा क्रमांक लागतो. आता यानंतर पुढची आर्थिक घडामोड आहे की LPGचं अनुदान सोडण्याविषयी जे नरेंद्र मोदींनी आवाहन केलेलं होतं त्यामध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानावरती आहे. घरगुती LPGसाठी मिळणारं अनुदान स्वेच्छेनं नाकारण्यामध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. देशामध्ये सर्वात जास्त LPG ग्राहक महाराष्ट्रामध्ये आहेत. 29 जानेवारी 2017 अखेर महाराष्ट्रामधील 17.31 लाख ग्राहकांनी हे अनुदान नाकारलेलं आहे. देश पातळीवर अनुदान नाकारणाऱ्या ग्राहकांचं प्रमाण 3.58% आहे. राज्य पातळीवर अनुदान नाकारणाऱ्या ग्राहकांचं प्रमाण 7.94% आहे आणि देशामध्ये LPG ग्राहकांची संख्या 19.16 कोटी एवढी आहे. आता अनुदान सोडणाऱ्या राज्यांचा उतरता क्रम आपण समजावून घेऊयात. याच्यामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर, यानंतर उत्तर प्रदेश, त्यानंतर दिल्ली, नंतर कर्नाटक, यानंतर तामिळनाडू आणि राजस्थान अशा प्रकारे अनुदान सोडणाऱ्या राज्यांचा उतरता क्रम लागतो. यानंतरची महत्त्वाची आर्थिक घडामोड आहे डिजिटल व्यवहार वाढवण्याची जबाबदारीबाबत केंद्र सरकारने घेतलेला निर्णय. आता डिजिटल व्यवहार वाढवण्याबाबत किंवा वाढवण्याच्या जबाबदारीबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. सुरुवातीला हा निर्णय का घेतला हा समजावून घेऊयात. निर्णय घेण्यामागचं प्रमुख कारण आहे की सध्या रोकड रकमेचं GDPचे जे प्रमाण आहे ते प्रमाण 13% एवढं आहे आणि हे प्रमाण 8% आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. म्हणून सरकारनं डिजिटल व्यवहार वाढवण्याच्या जबाबदारीबाबत निर्णय घेतलेला आहे. आता केंद्र सरकारचा निर्णय काय आहे ते समजावून घेऊयात. डिजिटल व्यवहारांची संख्या वाढवण्याची जबाबदारी पूर्वी नीती आयोगाकडे होती. आता केंद्र सरकारने निर्णय काय घेतला तर देशामध्ये डिजिटल व्यवहारांची संख्या वाढवण्याची जबाबदारी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाकडे दिलेली आहे. पूर्वी ही जबाबदारी नीती आयोगाकडे होती. केंद्र सरकारने निर्णय घेतला की देशामध्ये डिजिटल व्यवहारांची जी संख्या वाढवण्याची जबाबदारी आहे ती इथून पुढं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाकडे असणार आहे आणि या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सरकारनं
व्यापारी व्यवहार नियमांमध्ये बदल केलेला आहे. अशा प्रकारे केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. आता केंद्र सरकारनं डिजिटल व्यवहारांची संख्या वाढवण्याची जबाबदारी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाकडे दिलं. याचं नेमकं कारण कोणतं होतं हे समजावून घेऊयात. कारण नीती आयोगाकडून ही जबाबदारी काढून घेतली आणि ही जबाबदारी या मंत्रालयाकडे सोपवली. याचं कारण म्हणजे नीती आयोगाची जी जबाबदारी आहे ही थिंक टँकप्रमाणे जबाबदारी आहे आणि आयोगानं योजनांच्या रचनेमध्ये काम केलं पाहिजे. आयोगानं योजनांच्या अंमलबजावणीसाठी काम करू नये या उद्देशानं हा निर्णय घेतला गेलेला आहे. म्हणून केंद्र सरकारनं हे काम नीती आयोगाकडून काढून घेतलं आणि हे काम आता केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाकडे दिलं गेलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाची घटना आपण पाहणार आहोत. अलीकडच्या कालावधीमध्ये घडलेली न्यायमूर्ती अल्तमस कबीर यांचं झालेलं निधन. निर्भया बलात्कारानंतर जर मी घटनात्मक पदावर नसतो तर मी मोर्चामध्ये असतो अशा प्रकारचं विधान या अल्तमस कबीर यांनी केलेलं होतं. आता या ठिकाणी आपल्याला समजावून घ्यायचं की अल्तमस कबीर हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. सर्वोच्च न्यायालयाचे 39वे सरन्यायाधीश म्हणून यांना ओळखलं जातं आणि यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यामुळं आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ही गोष्ट महत्त्वाची आहे. यांचं निधन झालं 19 फेब्रुवारी 2017ला. यांचा जन्म झालेला होता कोलकात्याला 1948मध्ये आणि शिक्षण माउंट हर्मन हायस्कूल दार्जिलिंगला झालेलं होतं. त्यानंतर प्रेसिडेन्सी महाविद्यालयामधून त्यांनी पदवी संपादन केलेली होती. कोलकाता विद्यापीठामधून कायद्याची पदवी संपादन केलेली होती. 1973मध्ये वकिली सुरू केली. त्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयात आणि जिल्हा न्यायालयामध्ये वकिली केली. कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून 1990ला नेमणूक झाली आणि कोलकाता उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून 2005मध्ये काम केलं. राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्षपदी 2010मध्ये नेमणूक झाली आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून 2005मध्ये नियुक्ती झालेली होती. सर्वोच्च न्यायालयाचे 39वे सरन्यायाधीश म्हणून 2012मध्ये त्यांनी काम केलेलं होतं. यानंतर समाजवादी नेते रबी रे यांचं झालेलं निधन. यांचं निधन झालं 6 मार्च 2017ला. जन्म झालेला होता भानागड ओडिसा राज्यामधील पुरी या ठिकाणी. त्यानंतर कटकमधील रेवनशा या महाविद्यालयामधून BAची पदवी संपादन केली. मधुसूदन विधी महाविद्यालयामधून कायद्याची पदवी संपादन केलेली होती. हे संसद सदस्य होते. सर्वात प्रथम निवडून आलेला लोकसभा मतदारसंघ होता 1967 साली. पुरी लोकसभा मतदारसंघामधून त्यांची निवड झालेली होती. जनता दलाचे प्रतिनिधी म्हणून केंद्रपाडा लोकसभा मतदारसंघामधून 1989मध्ये त्यांची निवड झाली. 1974 साली त्यांची राज्यसभेवरती निवड झालेली होती. मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते आरोग्यमंत्री होते आणि लोकसभा सभापतीपदी त्यांची बिनविरोध निवड झालेली होती. 2008 साली कलिंग रत्न या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं गेलेलं होतं. अशा प्रकारे या समाजवादी नेत्याची म्हणजे रबी रे यांचं 6 मार्च 2017ला निधन झालेलं आहे. त्यानंतर निरंजन पांड्या यांचं निधन झालेलं आहे. निरंजन पांड्या कोण होते तर अंधांच्या पुनर्वसनासाठी काम करणारं व्यक्तिमत्व होतं. याशिवाय पुन्हा ब्लाइंड मेन्स असोसिएशनचे निरंजन पांड्या अध्यक्ष होते. त्यांचं निधन झालं 4 मार्च 2017ला. त्यानंतर त्यांना जे अंधत्व आलेलं होतं त्याचं कारण म्हणजे शालेय वयामध्ये त्यांना क्रिकेट खेळताना चेंडू लागलेला होता आणि त्यामुळे या निरंजन पांड्या यांना अंधत्व आलेलं होतं. त्यांना पद्मश्री किताब मिळालेला होता 2012मध्ये. जर्मनीमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या व्यवस्थापनाचं शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं. निरंजन पांड्या यांनी स्थापन केलेल्या काही संस्था आहेत. यामध्ये HV देसाई डोळ्यांचं रुग्णालय पुणे, कांतालक्ष्मी शहा आय हॉस्पिटल नंदुरबार, त्यानंतर कांताई आय हॉस्पिटल जळगाव आणि अंध महिला वृद्धाश्रम अशा प्रकारे त्यांनी संस्था स्थापन केलेल्या होत्या. आणि या निरंजन पांड्यांचं निधन 4 मार्च 2017ला झालेलं आहे. अशा प्रकारे काही घडामोडी आपल्याला सांगता येतील. यानंतर आपण काही महत्त्वाच्या सामाजिक आणि शैक्षणिक घडामोडी समजावून घेऊयात.
या सामाजिक आणि शैक्षणिक घडामोडीमध्ये सुरुवातीला संयुक्त राष्ट्रसंघाचा महिलांच्या आर्थिक सबलीकरणाचा अहवाल आपण समजावून घेऊयात. हा अहवाल प्रकाशित झाला 21 फेब्रुवारी 2017ला आणि भारतामधील 51% जास्त महिलांना वेतन मिळत नाही असं या अहवालामध्ये माहिती दिली गेलेली आहे. आता या अहवालामध्ये आणखी कोणती माहिती दिली गेलेली आहे ते आपण समजावून घेऊयात. भारतामधील 120 दशलक्ष महिला असंघटित क्षेत्रामध्ये काम करत आहेत असं या अहवालानुसार नमूद केलं गेलेलं आहे. महिलांच्या कार्यबलामध्ये बरोबरीने जर समावेश झाला तर भारताच्या GDPमध्ये 60% भर पडेल असं या अहवालामध्ये नमूद केलं गेलेलं आहे. महिलांच्या कार्यबलामध्ये जर बरोबरीने समावेश केला तर जगाच्या GDPमध्ये 20%ची भर पडेल असं नमूद केलं गेलेलं आहे. याशिवाय विकसनशील देशामधील 1/3 सूक्ष्म, 1/3 लघु आणि 115 मध्यम उद्योग स्त्रियांच्या ताब्यामध्ये आहे असं या अहवालामध्ये नमूद केलं गेलेलं आहे. जगामधील 2.3 अब्ज महिलांना इंटरनेट उपलब्ध नाही असं या अहवालामध्ये नमूद केलं गेलेलं आहे. याशिवाय जगामधील 1.7 अब्ज महिलांकडे मोबाईल फोन नाही असं या अहवालामध्ये नमूद केलं गेलेलं आहे. आणि हा अहवाल आहे संयुक्त राष्ट्रसंघाचा महिलांच्या आर्थिक सबलीकरणाचा अहवाल, जो 21 फेब्रुवारी 2017मध्ये प्रकाशित केला गेलेला होता. यानंतरची महत्त्वाची घडामोड म्हणजे 2050 साली सर्वाधिक मुस्लिम भारतामध्ये असणार आहेत असं एका संस्थेनं सर्वेक्षण केलं गेलेलं आहे. मग हा जो अहवाल आहे, हा अहवाल सादर करणारी संस्था कोणती आहे ते सुरुवातीला पाहूया. प्यू रिसर्च सेंटर या अमेरिकन संस्थेनं हा अहवाल सादर केलेला आहे आणि या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे की 2050 साली सर्वाधिक मुस्लिम भारतामध्ये असतील. या प्यू रिसर्च सेंटर या अमेरिकन संस्थेची स्थापना झाली 2004 साली. संस्थेचं मुख्यालय आहे वॉशिंग्टनला. या प्यू रिसर्च सेंटर या संस्थेनं जे निष्कर्ष काढले, जगाच्या बाबतीत निष्कर्ष काढलेले आहेत या संस्थेनं जगाच्या बाबतीत जे निष्कर्ष काढलेले आहेत ते निष्कर्ष कोणते आहेत हे आपण समजावून घेऊयात. या संस्थेच्या निष्कर्षानुसार 2050 साली भारत जगामधील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेला देश असणार आहे. 2050च्या अखेरीला भारतामध्ये 80 कोटी मुस्लिम असणार आहेत. 2050 साली युरोपची 10% लोकसंख्या मुस्लिम असणार आहे. 2050 साली मुस्लिम धर्मियांची लोकसंख्या 2.8 अब्ज एवढी असणार आहे. 2050 साली भारताची हिंदू धर्मियांची लोकसंख्या 1.3 अब्ज एवढी असणार आहे. 2010 साली जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 23% लोकसंख्या मुस्लिम होती. 2010 साली जगाच्या 1.6 अब्ज लोकसंख्या मुस्लिम होती. जगामधील 62% मुस्लिम आशिया आणि पॅसिफिक प्रदेशामध्ये वास्तव्याला आहेत. सध्या मुस्लिम धर्म हा लोकसंख्येच्या दृष्टीनं जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे आणि पहिला सर्वात मोठा धर्म ख्रिश्चन धर्म आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. ख्रिश्चन धर्म हा लोकसंख्येच्या दृष्टीनं जगामधील पहिला सर्वात मोठा धर्म मानला जातो आणि या शतकाच्या अखेरीला मुस्लिम जगामधील सर्वात मोठा धर्म असणार आहे. फक्त मुस्लिम धर्मियांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर जगाच्या लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा जास्त आहे. सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये इंडोनेशिया प्रथम क्रमांकावरती येतो. सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि पाकिस्तानच्या पुनरुत्पादनाचा दर 3.1 एवढा आहे. अशा प्रकारचे हे निष्कर्ष या अमेरिकेच्या संस्थेने म्हणजे प्यू रिसर्च सेंटर या संस्थेने काढलेले आहेत. त्यानंतर भारतीय विज्ञान संस्था ही संस्था बेंगळुरूची संस्था सर्वोत्कृष्ट 10 शिक्षण संस्थांमध्ये या संस्थेचा समावेश केला गेलेला आहे. आता सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांची क्रमवारी कोणाद्वारे निश्चित केली जाते हे आपण समजावून घेऊया. सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांची क्रमवारी टाइम हायर एज्युकेशनद्वारा निश्चित केली जाते आणि टाइम हायर एज्युकेशनद्वारा 10 सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये 2017 सालच्या क्रमवारीमध्ये
भारतीय विज्ञान संस्था बेंगलोर यानं 8वं स्थान पटकावलेलं आहे. 5000पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेलं हे विद्यापीठ छोटं विद्यापीठ म्हणून गणलं जातं. 2016मध्ये IIT गुवाहाटी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या 2 संस्था अनुक्रमे 14व्या आणि 18व्या स्थानावरती होत्या. आणि 2017मध्ये या बेंगलुरूच्या विद्यापीठानं स्थान मिळवलेलं आहे. तर 2017मधले जगातली सर्वोत्कृष्ट 10 विद्यापीठं कोणती आहेत ते आपण पाहूया. कॅलिफोर्निया तंत्रज्ञान संस्था USA, एकॉक नॉम हेले सुफरिया फ्रान्स, पोहंग विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ दक्षिण कोरिया, एकोल पॉलिटेक्निक फ्रान्स, निओला नॉम हेले सुपिरियर डी पिसा इटली, याशिवाय म्युओला सुप्रियर सेंट ॲना इटली, याशिवाय एकोल नॉम हेले सुफरिया डी लिओन फ्रान्स, भारतीय विज्ञान संस्था बेंगलोर, स्वीडिश कृषी विज्ञान विद्यापीठ स्वीडन आणि फ्री युनिव्हर्सिटी ऑफ बेंझिन इटली. अशा प्रकारे 2017मधल्या जगातील ही सर्वोत्कृष्ट 10 छोटी विद्यापीठं आहेत. आता आपण म्हणतो भारतीय विज्ञान संस्थेला स्थान मिळालेलं आहे बेंगलोरच्या, याविषयी माहिती पाहूया. भारतीय विज्ञान संस्था बेंगलोर याची स्थापना झाली 1909ला. स्थापना केलेली होती जमशेदजी टाटा यांनी. संस्थेचं पहिले भारतीय संचालक होते CV रमन. अभिमत विद्यापीठाचा दर्जा या भारतीय विज्ञान संस्थेला प्राप्त झाला 1958मध्ये. संस्थेसाठी जमीन उपलब्ध करून दिलेली होती म्हैसूरचे राजे कृष्णराज वडियार यांनी. अशा प्रकारे भारतीय विज्ञान संस्थेबद्दल आपल्याला माहिती सांगता येईल. यानंतर आपण अलीकडच्या कालावधीमध्ये एक महत्त्वाची जी घडामोड घडलेली आहे की ऑक्सफर्ड या विद्यापीठाची शाखा निर्माण केली गेलेली आहे. ती कोठे निर्माण केली गेलेली आहे हे समजावून घेऊयात. ऑक्सफर्ड विद्यापीठाची शाखा फ्रान्समध्ये सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला गेलेला आहे आणि उद्देश असा आहे की अशी शाखा जर सुरू झाली तर ऑक्सफर्डला युरोपीय महासंघाकडून निधी मिळत राहील. या उद्देशानं या विद्यापीठाची शाखा फ्रान्समध्ये सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. आणि ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये अध्यापनाला सुरुवात झालेली होती 1096 पासून. अशा प्रकारे ऑक्सफर्ड विद्यापीठाची शाखा कोणत्या देशामध्ये आणि त्याचा उद्देश कोणता आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. यानंतर महत्त्वाची बाब आहे की अमेरिकी आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगानं भारताबद्दलचं निरीक्षण केलेलं आहे आणि त्याविषयीचा अहवाल जाहीर केलेला आहे. खरं तर हा अहवाल केंद्र सरकारनं फेटाळून लावलेला आहे. पण हा अहवाल काय होता हे आपण समजावून घेऊया. भारतामध्ये धार्मिक अल्पसंख्याक आणि दलितांना भेदभावाची वागणूक दिली जात आहे. भारतामध्ये धार्मिक अल्पसंख्याक आणि दलितांवरती अत्याचार केले जात आहेत. 2014 पासून भारतात सक्तीच्या धर्मांतरांच्या घटनेमध्ये वाढ झालेली आहे. न्यायव्यवस्थेमधील सातत्याचा अभाव आणि शिक्षेसाठीची तोकडी असणारी यंत्रणा यामुळे दलितांना आणि अल्पसंख्याकांना भेदभावाचा सामना करावा लागत आहे. अशा प्रकारे अहवाल अमेरिकी आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगानं भारताबद्दल दिलेला आहे आणि भारतानं यावेळी या आयोगाचा अहवाल फेटाळून लावलेला आहे. त्यानंतर अलीकडच्या कालावधीमध्ये घडून आलेली महत्त्वाची घडामोड म्हणजे पहिलं तरंगत विद्यालय लोकटक सरोवरामध्ये सुरू झालेलं आहे. भारतामधली पहिली तरंगती प्राथमिक शाळा मणिपूरमधली लोकटक सरोवर या ठिकाणी आहे. उद्घाटन झालं 13 फेब्रुवारी 2017ला. या ठिकाणी हे उद्घाटन जे केलेलं होतं ते लोंगल सावी लिकाई यांनी हे उद्घाटन केलेलं होतं. लोकटक सरोवर देशामधील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर मानलं जातं आणि लोकटक सरोवर मणिपूरची जीवनवाहिनी म्हणून ओळखलं जातं. हे जे पहिलं तरंगत विद्यालय सुरू केलेलं आहे या विद्यालयाचं प्रमुख ध्येय आहे शाळाबाह्य मुलांना शिक्षण देणं. विद्यालय उभारण्यासाठी मदत करणारं जे असोसिएशन होतं ते आहे पीपल्स रिसोर्स डेव्हलपमेंट असोसिएशन. लोकटक सरोवर मच्छीमार संघटनेनं विद्यालय उभारलेलं आहे आणि प्रशिक्षण बालकांसोबतच निरक्षर प्रौढांना सुद्धा दिलं जाणार आहे. लोकटक सरोवर संरक्षण कायदा 2006 सालचा आहे
आणि लोकटक विकास प्राधिकरणाने या सरोवरामधील 700 तरंगत्या झोपड्या काढून टाकलेल्या आहेत. विद्यालयामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संख्येचा जर आपण विचार केला तर या विद्यालयामध्ये 2 स्थानिक शिक्षक आणि 40 विद्यार्थी आहेत. आता या लोकटक सरोवराचं वैशिष्ट्य आपण समजावून घेऊयात. हे जे लोकटक सरोवर आहे हे सरोवर फुमडीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी फुमडीस म्हणजे काय तर तरंगत्या बेटांची माळ, याला फुमडीस या नावाने ओळखलं जातं. या सरोवरामधील केबुल लामजो राष्ट्रीय उद्यान आहे आणि केबुल लामजो राष्ट्रीय उद्यान फुमडीसचा एक प्रकार मानला जातो. केबुल लामजो राष्ट्रीय उद्यान भारतामधील एकमेव तरंगत राष्ट्रीय उद्यान आहे, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची बाब, IIT आणि NIT यांनी काही मागण्या केलेल्या आहेत. त्या मागण्या आपण समजावून घेणार आहोत. IIT आणि NIT यांनी मागणी केलेली आहे की लोकप्रिय नसलेले अभ्यासक्रम बंद करण्यात यावेत. IIT आणि NITची मागणी केंद्रीय मानवी संसाधन विकास मंत्रालयानं मान्य केलेली आहे. परंतु NITच्या राज्यासाठीच्या ज्या राखीव जागा आहेत त्या राखीव जागा सर्वसाधारण गटामध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीला मंत्रालयानं नकार दिलेला आहे. आता ही मागणी का करण्यात आली तर 2016 मध्ये 23 IIT, 32 NIT आणि केंद्र शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या इतर काही संस्थांमध्ये एकूण 3000 जागा रिक्त राहिलेल्या होत्या. यावरती उपाय शोधता यावा यासाठी खरगपूर IIT याच्या संचालकांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आलेली होती आणि या 3 सदस्यीय समितीनं काही शिफारशी केलेल्या होत्या. शिफारशी कोणत्या होत्या तर या समितीनं काही अभ्यासक्रम बंद करण्याची शिफारस केली. समितीनं काही नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचीही शिफारस केलेली होती. संस्थांनी वसतिगृह, प्रयोगशाळा, वर्ग या सुविधा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची संख्या कमी करावी अशी सूचना या समितीनं केलेली होती. आता IIT आणि NITची प्रवेश प्रक्रिया कशी असते हे पण आपण समजावून घेऊया. IIT आणि NIT या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी 4 सर्वसाधारण आणि विशेष 2 अशा फेऱ्या असतात आणि पहिली फेरी 25 जुलैपूर्वी होणार आहे. अभ्यासक्रमांना प्रवेश मिळून सुद्धा उपस्थित न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दंड भरावा लागणार आहे. अशा प्रकारे हे IIT आणि NIT यांनी काही मागणी केली होती आणि या मागणीबद्दल आपल्याला या प्रकारे माहिती देता येईल. त्यानंतर आपण द्रविड भाषा कुरुक भाषेचं पुनरुज्जीवन केलं गेलेलं आहे याबद्दल माहिती समजावून घेऊया. कुरुक ही द्रविड भाषा समूहामधील भाषा मानली जाते. कुरुक भाषा ओरॉन आदिवासी समूह वापरत असतात आणि ओरॉन ही आदिवासी जमात आहे. ओरॉन ही जमात उत्तर बंगालमध्ये वास्तव्यास आहे. पश्चिम बंगाल शासनानं या भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि कुरुक भाषेच्या लिपीला तोलोंग सालची असं म्हटलं जातं. झारखंड राज्याने कुरुक या भाषेला मान्यता दिलेली आहे. झारखंडमध्ये शालेय विद्यार्थी कुरुक लिपीमधून परीक्षा देऊ शकतात. बंगालमधील बहुतांश आदिवासी भाषांचे मूळ ऑस्ट्रो एशियाटिक आणि तिबेटी बर्मन असं आहे. माल्टो ही द्रविड समूहामधील आदिवासी भाषा असून ती झारखंडमधील राजमहल टेकड्यांमध्ये बोलली जाते. याशिवाय ऑस्ट्रो एशियाटिक भाषांमध्ये संताळी, मुंडा, होई या भाषांचा समावेश या ऑस्ट्रो एशियाटिक भाषांमध्ये होत असतो. त्यानंतर तिबेटी बर्मन समूहामध्ये ज्या भाषा येतात त्यामध्ये लेप्चा, तमांग, भूतिया या आदिवासी समूहाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश तिबेटी बर्मन भाषांमध्ये होत असतो. अशा प्रकारे या कुरुक भाषेला जे पुनरुज्जीवन मिळालेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. पश्चिम बंगाल शासनानं या भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि ओरॉन ही आदिवासी जमात या कुरुक भाषेचा वापर करते. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल.